मित्रांनो, हा नवरदेव स्वतःच्या लग्नामध्ये ढसा रडण्यामागचं कारण काय आहे बघा. जाऊन दे पुरी, चांगलं होईल तुझं. आयला अवघड condition दिसायली गड्या. ए मेल्या, आता तू का रडतोय? त्या रडत आहेत म्हणून मी आता पण हो, रडतोय मम्मी. नवरदेव बी रडायला लागला की राव. होय मम्मी, पण हे लोक कम रडत आहेत? अरे आता त्यांची लेक त्यांना सोडून चालली ना रे. कुठं कामाला लागले काय? अरे बावळट, तुझी बायको आहे ना आता ती. सॉरी मम्मी, विसरलाच होतो. मला विसरायचा आजार आहे ना जरा. या नवरदेवाच्या डोक्यावर ही माझी का बायको आहे, परिणाम मम्मी. काय म्हणावं? हो बाळा. लग्न झालं आमचं, कधी घेऊन जायची हिला घरी? इंग्रज काही बी करतोय की. उद्या ना. बर, जशी इथं चांगली वाजत होती तशी तिथं बी चांगली वाज. कल्याण होईल तुझं एकदम. चल पुरी, चल आता बाजारला रडायचं. जावाय बापू, माझं नवरी काय झाली ना झालं तुकडं मी शॉक. तुमच्या हातात देतोय. आता नीट सांभाळा तिला. अहो हातात कशाला, एखाद्या पिशवीत देते, पडन मागून कुठं पण. नवरदेवानं नवरीला शॉकच केला. आता बसली नवरी रडत. आता काही खरं नाही गड्या. मला नाही करायचं त्यांच्या घरी पप्पा, मला नाही करणार पप्पा. जाऊ दे पोरी, अजिबात काळजी करू नको. माझं पोरग बी सरभोवळ जरी असलं ना तरी तुला लय जीव लावेल. मी एवढा जीव लावेन तुम्हाला, एवढा जीव लावेन ना, तुमच्या नवऱ्या सुद्धा आठवण नाही यायची तुम्हाला, माहितीये का? अरे कुणाच्या गळ्यात पडून रडती? अरे लाज बीज आहे का नाही तुला? इथं भांडतोय की बाजूला नवरदेव? ए, कोण आहे रे तू? काळ्या तोंडाच्या कोण आहे रे? बुका घालू का तुला? बुका घालू का तुला? अवघड condition आहे गड्या ही वेगळ्या मुलाचं लग्न. तुमचं भावना आहे ना ह्यो?